म्हणतात की येथे का उभा श्रीरामा, विठ्ठलाला म्हणतात कुठे गेली सीताबाई, त्यांना तिथे पण रामच दिसतोय. म्हणजे आपला पिंडधर्म सांभाळला पाहिजे आपल्याला. आणि त्यावेळेची अशी परिस्थिती होती, त्यांनी अगदी सामान्य लोकांमधून गावागावात जाऊन हनुमंताची मंदिरं उभारली, सगळ्यांना दीक्षा दिली, व्यायाम करायला लावला, मावळे जमा केले. शिवाजी महाराजांना त्याचवेळी शिवाजी महाराजांना पण जन्म झाला, त्यांची पूर्वतयारी करून दिली आणि मग ते स्वराज्य परत मिळवलं. ते एवढं त्यांचं कार्य. तर त्यांचा जो अभंग आहे हा, राम गावा राम धावा, राम गावा म्हणतात. म्हणजे ज्यांना हल्लीची पिढी खूप हुशार आहे, गायन वादन प्रत्येकाला बऱ्याच लोकांना येतं, आपण पाहतो युट्यूबवर वगैरे. ज्यांना गायन येत आहे त्यांनी गायन करावं आणि रामाला पसंत करावं. अध्यात्माच्या खालची जी कला आहे ती गायन कला, नृत्य कला ती कला आहे. तर त्या संगीताबद्दल ज्यांना ज्ञान आहे त्यांनी गाण्याची आराधना करावी आणि त्याला प्रसन्न करावं. रामासमोर जेव्हा लवकुश आले होते ते गायन करत होते. राम त्यांना ओळखत नव्हते, लवकुश रामाला ओळखत नव्हते, पण त्या गायनाने दोघं एकरूप झाले. अशाच प्रकारे रावण जो होता तो महान संगीतज्ञ होता, त्यांनी शंकराला प्रसन्न केलेलं. तर उत्तम ज्याला गायन येत असेल त्यांनी गायनाच्या माध्यमातून रामाला प्रसन्न करावं. राम गावा राम ध्यावा, ध्यावाचा अर्थ काय आहे? रामाचं ध्यान करा. आपण रामरक्षा म्हणतो की नाही, श्री गणेशाय नमः असं श्रीरामरक्षा स्तोत्र मंत्र उदक ऋषी सगळं सांगतो. कोणत्या ऋषींनी तयार केलंय आणि सीता रामचंद्र देवता, श्रीरामचंद्र देवता कोणत्या आपण म्हणतो. आणि सुरुवात करताना काय म्हणतो, आता ध्यानम म्हणजे ध्यान करा. आपण ध्यान करतो का? ध्यान कशासाठी सांगितलंय? साधनेमध्ये ध्यानाला खूप महत्व आहे. ध्यान म्हणजे काय? तुम्हाला स्वयंपाक जरी शिकायचा असला, ऑफिसमधलं काम शिकायचं असलं, तुम्हाला कोणतीही कला शिकायची असली, तुम्हाला सगळ्या गोष्टी सोडून फक्त एकाच गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमच्या नसा शिरू द्या, एका वेळी एकच गोष्ट करायची. आपल्या मुलांना पण शिकवा. आजकाल आपण काय करतो, कराटेला पण पाठवतो, डान्सला पण पाठवतो, तिथे आपण मेहंदी शिकायला लावतो आणि किती गोष्टी करतो. पण त्या मुलाची कॅपॅसिटी आहे का, किंवा त्याच्यात रस काय आहे, त्या मुलाला कशामध्ये रस आहे ते ओळखता आलं पाहिजे. आणि एकामध्ये लक्ष ठेवायचं, एका वेळी एकच गोष्ट केली कमी ती विद्या प्राप्त होणार आहे, त्याला ध्यान म्हणतात. मग तुम्ही स्वयंपाक शिका आणि कोणत्याही गोष्टी करा त्याच्यामुळे. पण ध्यान कशाने करावं? ध्यानासाठी काय साधन आहे आपलं? ध्यानासाठी मन आहे. मन म्हणजे काय? मनाचा अभ्यास केला पाहिजे आपल्याला. मन ही अद्भुत एक शक्ती आहे, प्रत्येकाला ती दिलेली आहे. मन म्हणजे काय? मन म्हणजे विचार. विचार कुठून येतात आपल्या मनामध्ये? आपण जे पाहतो, एखादी गोष्ट आपण चांगला पिक्चर पाहिला, सतत आपण त्याच्याबद्दल विचार करत राहतो. चांगलं ऐकलं आपण त्याच्याबद्दल सतत विचार करत राहतो. म्हणजे आपली जे पंच ज्ञानेंद्रिय आहेत त्या ज्ञानेंद्रियाबद्दल आपण सतत विचार करत असतो आणि त्यामुळे जे ज्ञान ग्रहण करतो तेच विचार आपल्या मनामध्ये येतात. म्हणून चांगलं ऐकावं असं म्हणतात, चांगलं बोलावं, चांगली संगती ठेवावी. सत्संगतीचा हा महिमा आहे. म्हणजे ऐकू जे बोलू, रात्री जागून तुम्ही जर भूताची पिक्चर पाहिली तर भूतच येणार आहे. आणि आपलं मन कसं विचित्र आहे बघा. एखाद्याला सांगितलं की तू ध्यान कर, पण ध्यानामध्ये माकड येऊ देऊ नको असं जर सांगितलं तर आपण ध्यानानं बसलं तर काय होणार आहे? आपल्याला माकडच आपल्या समोर येणार आहे. असं विरुद्ध आपलं मन असतं. म्हणून ध्यान करताना विषय जो निवडतो आपण त्याचं चिंतन आपल्या मनामध्ये केलं पाहिजे, त्याच्याबद्दल विचार केला पाहिजे. या सगळे संस्कारामध्ये एकत्र आल्यानंतर जे पसरलेलं असतं, ज्याचं मन, त्याच्या मनामध्ये असंख्य विचार आहेत, त्याचं मन दुबळं असतं. ज्याच्या मनामध्ये विचार कमी त्याचं मन ठाम असतं आणि एकाग्र असतं. म्हणून ध्यान करताना मनाला शांत करण्याचा प्रयत्न करतात. मग शांत करताना काय करायचं? ध्यान करताना विचार करायचा की माझ्यामध्ये कोणते दोष आहेत. जोपर्यंत दोष काढत नाही तोपर्यंत परमेश्वराचं दर्शन होणार नाही. कोणतीही गोष्ट तुम्ही ऐक गोष्ट पण साध्य करू शकणार नाही ध्यानाशिवाय. म्हणून ज्याला आता एखादा यशस्वी व्यक्ती आहे, समाजामध्ये राहतो, त्याच्यामध्ये आणि अयशस्वी लोकांमध्ये काय फरक असतो? दोघांमध्ये फरक फक्त एकाग्रतेचा असतो. ज्याचं मन एकाग्र आहे तो पटापट तो पुढे जातो, एकच विषय धरून. म्हणून ध्यान करताना आधी निवडलं पाहिजे आपल्यामध्ये दोष काय. मी खूप रागावतो का? मी खोटं बोलतो का? स्वामी विवेकानंदांनी 3 गोष्टी सांगितल्यात. एखादा रोपटा आहे, त्याला जर वटवृक्षाचा जरी असेल पण त्याला सुरुवातीला कुंपण घालायला असतं. त्या कुंपण जर घातलं नसेल तर कोणताही एखादा प्राणी येऊन त्याला उद्ध्वस्त करू शकतो. म्हणून त्याला कुंपण घातलं पाहिजे तर तो वटवृक्ष होतो त्याचा कालांतराने काही वर्षानंतर. तशा प्रकारे आपल्याला जेव्हा साधना सुरू करायची आहे, ध्यानधारणा सुरू करायची आहे, त्यावेळी आपल्याला चांगल्या चांगल्या गोष्टींच्या संपर्कात राहिलं पाहिजे आणि आपल्यातले दोष काढले पाहिजे.
आपण जर खोटं बोलत असलो तर खोटं बोलल्यामुळे काय होतं, आपलं मन निश्चल राहत नाही. आपण जर पावित्र्य ठेवलं नाही, आपलं मन निश्चल राहत नाही. आपण जर ढीकभर अपेक्षा ठेवल्या, माझ्या नवऱ्याने असंच राहिलं पाहिजे, माझ्या बायकोने तसंच केलं पाहिजे, माझ्या सासूने तसंच केलं पाहिजे, किंवा आणि काय कोणत्याही अपेक्षा ठेवल्या, अपेक्षा प्राप्तीचं जर मिळालं नाही तर मग दुःख होणार आहे. त्यामुळे आपल्याला या सगळ्या गोष्टी विचार केला. तर हे सगळं करून जेव्हा आपण ध्यान करतो त्यावेळी आपल्याला मग परमेश्वराचं दर्शन होतं. आता राम म्हणतात, राम गावा, राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. खरा विसावा तिथेच आहे, जेव्हा आपलं मन पूर्णपणे शांत होतं तेव्हा आपल्याला खरी शांती मिळते. एखाद्या गोष्टीमुळे आपल्याला आनंद झाला, तो आनंद कुठे होतो, मनामध्ये होतो. दुःख कुठे होतं, मनामध्ये होतं. आपण झोपलेलो असतो तेव्हा आपल्या जगाची काही जाणीव असते का? समजा आपण एकटक एका ठिकाणी बघतोय आणि त्यावेळी विचार करतोय काहीतरी, बाजूने बँड वाजा जरी गेला पण आपण काहीतरी घरच्या बद्दल काहीतरी त्याचा विचार करत असू, ते खूप महत्वाचं आहे. आपल्याला त्याचा आवाज येतो का नाही येत, कारण आपलं मन तिथे संलग्न नसतं. म्हणून आपलं मन जेव्हा शांत असतं त्यावेळी खरं सुखप्राप्ती होत असते आपल्याला. म्हणून ध्यान करावं असं म्हणतात. कल्याणाचे जे कल्याण, वाल्या कोळीबद्दल सगळ्यांनी ऐकलेलंच आहे. वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला, तर त्याचं कल्याण कसं झालं, तर वाल्या कोळी असं म्हणतात, त्याचं असं होतं, तो लुटारूंना लुटत असेल आणि एकाला मारलं की एक कण घ्यायचा आणि तिथे रांजण भरलेले असायचे तर रांजणात टाकायचा. तसे 7 रांजण भरले होते, म्हणजे एवढ्या लोकांना त्याने मारलेलं. तर नारद मुनी त्याला जाऊन सांगतात की अरे बाबा, तू म्हणतोयस ठीक आहे, पण त्याचं जे पाप आहे ते कोण घेणार आहे का तुझं? ते म्हणतात, मी माझ्या घरच्यांसाठी करतो, माझे घरचे घेतील पाप, कोणी कोणाचा पाप